नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जेजू स्वामी समर्थ या गुड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल. अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा नवीन शिशू जन्माला येतो तेव्हा त्याची स्मरणशक्ती शून्य असते. त्याला कोणत्याही गोष्टी माहीत नसते व तो कोणालाही ओळखत नसतो. जेव्हा मुलं आईच्या गर्भातून बाहेर पडतात तेव्हा ते लगेच रडायला सुरुवात होतात. नेमकं तो असं का करतो, त्याच्या मागचे कारण काय आहे, हे आपल्याला हिंदू धर्मानुसार सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे विष्णू पुराणात सांगितलेलं आहे. त्याआधी आपण बघणार आहोत की वैज्ञानिक दृष्टिकोनात त्याच्या मागचं कारण कोणतं आहे ते जाणून घेऊया. जेव्हा शिशू आईच्या म्हणजेच गर्भाशयात असतो तेव्हा तो जगापासून दूर असतो. आईच्या गर्भात मुलं जिवंत राहतात पण ते श्वास घेऊ शकत नाहीत. त्यांना लागणारं खाणं पिणं आईच्या गर्भात असणारी नाळ त्यांच्याद्वारे पोचवत असते. त्याचबरोबर जेव्हा बाळं आईच्या पोटात असतात तेव्हा एक तरळ पदार्थसुद्धा त्यांच्यासोबत असतो. तो त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ देत नाहीत. श्वसन नलिकेच्या द्वारे जे आहे ते त्यांच्या पोटातसुद्धा जातात पण त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नसते. जेव्हा बाळ जन्माला येतात तेव्हा त्यांची नाळ कापली जाते. आता शिशूला श्वास घेण्याची गरज असते. नंतर शिशू मोठ्या जोरात श्वास घेतो आणि फेफड्यापर्यंत तो जातो. तो जो आधी गेलेला तरळ पदार्थ असतो तो बाहेर टाकला जातो आणि या सगळ्यामध्ये बाळ जे आहे ते मोठ्याने रडायला लागतं. जेव्हा नलिकेतून हा तरळ पदार्थ बाहेर पडतो तेव्हा जोराने श्वास घेतला जातो आणि फेफड्यापर्यंत तो पोचतो व आपलं मेंदूचं कार्यसुद्धा बाळाचं चालू होत असते. त्यामुळे बाळ जोरात रडायला लागतो. काही वेळेस जर बाळ रडला नाही तर अर्थातच त्याच्या पाठीवर थाप मारली जाते, जेणेकरून त्याच्या आत जे तोंडामध्ये श्वासनलिकेमध्ये अडकले असेल ते बाहेर पडावं व बाळ रडलं की त्याला सुदृढ बाळ असं समजलं जातं. हा झाला वैज्ञानिक दृष्ट्या. पण आता धार्मिक ग्रंथाकडे आपण वळणार आहोत. हिंदू धर्मानुसार विष्णू पुराणात सांगितल्यानुसार जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्यासारखा पुत्र प्राप्त करण्याचा विचार झाला आणि त्यांच्या मायेपासून त्यांनी तो पुत्रसुद्धा प्राप्त केला. आता तो पुत्र प्राप्त झाल्यावर त्यांच्या मांडीवर प्राप्त झाल्यानंतर तो अत्यंत मायावी आणि शक्तिशाली होता. तो प्राप्त झाल्यास रडत होता. तेव्हा ब्रह्मदेवानी त्याला कारण विचारले. तेव्हा तो पुत्र म्हणाला, मी कोण आहे, मी कुठे आहे, माझं नाव काय आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की तू जन्मताच रडणे सुरू केले, त्यामुळे मी तुझं नाव रुद्र असं ठेवतो. या कथेनुसार अशी मान्यता आहे की याआधी कोणतंही जे पुत्र किंवा बाळ जे आहे ते जन्माला आलं होतं ते रडालं नव्हतं आणि हा जेव्हा जन्माला आला त्यानंतर जे त्याच्या पुढचे जे शिशु आहेत जे जन्मतात त्यानंतर रडण्याची प्रथा मानण्यात आलेली आहे. ही सर्व पौराणिक कथा आहे. हे विष्णू पुराणामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण दोन्हीसुद्धा जे आहे वैज्ञानिक आणि पौराणिक ह्या दोन्हीसुद्धा जे माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तुम्हाला ही कथा माहीत होती का किंवा याच्या मागचं कारण माहीत होतं का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माहीत नसेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.